तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले. टीकाकारांवर बोलताना भाजपच्या बबनराव लोणीकरांची मगरुरी. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल देखील सरकारमुळे. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. हसन मुश्रीफांना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामध्ये मोठा दिलासा. आर्थिक फसवणुकीच्या आरोपातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश देत मुंबई हायकोर्टाकडून याचिका निकाली. मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये कोणतेही पुरावे सापडले नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून सूचक स्टेटस. वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं व्यर्थ आहे. भास्कर जाधवांचं स्टेटस. दिवा जळतानाच तुपाची गरज असते, विजल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही. जाधव यांचा इशारा. हे सरकार विचारांसाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. सरकारकडून वॉच एन्काउंटर, फिक्सिंग आणि टेबलाखालून हेच शब्द ऐकायला मिळतात. हर्षवर्धन सपकाळांची टीका. सरकारकडे पैसे नाहीत, सरकार कर्जबाजारी झालंय. लाडकी बहिणी उपाशीच राहणार. चंद्रकांत खैरेंची महायुती सरकारवर टीका. प्रकाश आंबेडकरांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. याचिका ऐकून कामकाजाचा वेळ वाया गेल्याचं मत. 2024 विधानसभेवेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर आंबेडकरांनी आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये. सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवार यांची तंबी. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारमूल्यांशी काहीही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंना विचारांपेक्षा खुर्ची महत्वाची वाटते. आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका. खुर्चीच्या चाटुकारांना आणीबाणीतील सैनिकांचा त्याग काय समजणार. शेलारांचा ठाकरेंवर घणाघात. न्यायालयाच्या आदेशानं भोंगे उतरवले पाहिजेत. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांची भूमिका योग्यच. आशिष शेलार यांच्याकडून सोमय्यांची पाठराखण. किरीट सोमय्यांनी जाणून बुजून मशिदीतील भोंग्यांचा वाद उकरून काढला. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा आरोप. अजित पवारांनी योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचंही भाष्य. अनधिकृत भोंग्यांच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना निर्देश. तर मुंबईमध्ये आतापर्यंत 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची पोलीस आयुक्तांची माहिती. औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या माजी आमदाराची DNA टेस्ट करावी लागेल. माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेबाची स्तुती केल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांची टीका. संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी. अक्कलकोटमधील सभेमध्ये विशिष्ट समाजावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संग्राम जगताप ठाम. संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाराजी. अजित पवारांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची देखील माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन. 21 पैकी 20 उमेदवार जिंकून अजित पवारांची बाजी. एक हाती सत्ता कायम. आमच्याकडे चेअरमन पदाचा चेहरा नव्हता, पैसाही नव्हता, पण काहींनी खूप पैसा वाटल्याचं ऐकलं. आमचे सर्वच उमेदवार फाटके आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम. माळेगाव कारखाना निवडणुकीतील पराभवानंतर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या पॅनलचा दारुण पराभव. बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला असून शरद पवार गटाच्या पॅनलमधील उमेदवारांना 3ऱ्या क्रमांकाची मतं. या उमेदवारांसाठी सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी सभा घेतल्या होत्या. माळेगाव कारखान्यासाठी एक अपक्ष उमेदवार केवळ बिनविरोध निवडून होऊ नये म्हणून उभा राहिला. सत्तेपुढे आपला टिकाव लागणार नाही हे माहिती आहे, मात्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लढलो. शिवाजी कोकरे यांची प्रतिक्रिया. विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट. खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन, मात्र ताट चांदीचं नसून व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट. विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण. विधानसभा कामकाज समितीची आज बैठक. सकाळी 11:30 वाजता बैठकीचं आयोजन. पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप. अध्यक्षांना शान शौकीन आणि चैनीची चटक लागली आहे. संजय राऊतांची टीका. तर रोम जळत होतं आणि राजा पखवाज वाजवत होता असं म्हटलं जातं.
तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते. राजू शेट्टींची राज्य सरकारवर खोचक टीका. मला जेवायला बोलावलं नव्हतं, मला त्याबद्दल माहिती नाही, मी त्याचा लाभार्थी नाही. चांदीच्या ताटावरील आरोपांवर आशिष शेलार यांचं उत्तर. शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटींपैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील, संजय राऊतांचा आरोप. पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यावर दादा भुसे यांना आम्ही सर्वांची चर्चा करण्याची जबाबदारी दिली आहे. इतर माध्यमातील मुलं पुढे जाऊ नयेत यासाठी मराठीच्या हिताचाच निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. भविष्याचा वेध घेत हिंदी भाषेचा निर्णय घेतला होता, पण मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. हिंदी भाषा माझ्या प्रतिष्ठेचा विषय नाही, मी साधारण कार्यकर्ता. हिंदीच्या मुद्द्यावरून दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. मराठीचे वारसदार आहोत म्हणूनच 60 जागा जिंकल्या, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. तर मराठीचं नेतृत्व स्वीकारलेल्या शिंदेंवर कोणी काही बोलू नये, प्रताप सरनाईकांचा राजू शेट्टींना सल्ला. पहिलीपासून हिंदीची आवश्यकता नाही, हिंदी सक्तीबाबत उपमुख्यमंत्री शिंदे दादा भुसे यांच्यासोबत बोलणार. हिंदी भाषेच्या सक्तीवर प्रताप सरनाईकांची भूमिका. आणीबाणीच्या काळामध्ये भारतात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आज कुठल्याही चौकामध्ये उभं राहून पंतप्रधानांना शिव्या देऊ शकतात, कारण लोकशाही जिवंत आहे. फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल. मोदींच्या राज्यकारभाराला काँग्रेसचे लोक छुपी आणीबाणी म्हणतात, पण खऱ्या आणीबाणीवर तोंडावर पट्टी लावून बसतात. आणीबाणीच्या नावाखाली त्यांनी संविधानाचा गळा घोटला. एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा. शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं, म्हणजे शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंवर प्रश्न आहे का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. आणीबाणीला बाळासाहेबांनी समर्थन दिलं होतं. इंदिरा गांधींनी संविधानाचा मान राखून आणीबाणी लावली होती. गेल्या 10 वर्षात देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू, संजय राऊतांची भाजपवर टीका. भारताच्या लोकशाही इतिहासामधील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. भारतीय लोक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करतात. तत्कालीन काँग्रेस सरकारनं लोकशाहीला ओलीस ठेवलं होतं. पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र. आणीबाणी हा काँग्रेसच्या सत्तेचा अन्यायाचा काळ होता. आणीबाणी ही राष्ट्रीय गरज नव्हती, तर लोकशाही विरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब होतं. अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आणीबाणी इंदिरा गांधी यांची खुर्ची वाचवण्यासाठी करण्यात आली होती. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया. अलाहाबाद कोर्टामध्ये रायबरेलीचा निर्णय दिल्यानंतर आणीबाणी लादण्यात आल्याची रविशंकर प्रसाद यांची प्रतिक्रिया. आणीबाणीवेळी शरद पवार कुठे होते? पवार बारामतीमध्ये कुणाचे लोकशाही मूल्य जपण्याचं काम करत होते की विरोधात काम करत होते? आशिष शेलार यांचा पवारांना सवाल. स्वातंत्र्याची शांतता भंग करणारे 4 शब्द आणीबाणी होते. जनता जनार्दनाचा म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करणारे हे 4 शब्द होते. मंत्री गिरीश महाजन यांची आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका. आम्ही लुटारू दरोडेखोर असतो तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर आणीबाणी आणणाऱ्यांना काँग्रेस सरकार लोकांनी उलथून टाकलं, वडेट्टीवार फक्त भडक वक्तव्य करतात, शंभूराज देसाईंची टीका. आणीबाणी चुकीची होती तर माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं? आणीबाणी उठवल्यानंतर पारदर्शक निवडणुका झाल्या, सरकारच्या जमिनी विकून मतं चोरून निवडणुका झाल्या नाहीत. हर्षवर्धन सपकाळ यांचं काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपला प्रत्युत्तर. आणीबाणीमध्ये माझ्या वडिलांना अटक झाली होती. इंदिरा गांधींनी अटक केली एवढंच समजत होतं. लहान वयामध्ये वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, त्यामुळे मनातून चीड होती. फडणवीसांनी सांगितली कटू आठवण. भाजप आणीबाणीपेक्षाही भयंकर वागते आहे. सो चूहे खाकर बिल्ली चली हजको. भाजप काँग्रेसपेक्षा वेगळी नाही, बच्चू कडूंची भाजपवर सटकून टीका. आणीबाणीची चूक होती, पण टीका झाल्यावर तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी चूक मान्य केली होती. तेव्हाचे राज्यकर्ते आजच्या राज्यकर्त्यांसारखे वागले नाहीत. इंदिरा गांधींनी माफी मागितल्यानंतर जनतेनं त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. आणीबाणीच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. आदित्य तटकरे या जनतेच्या मनातील पालकमंत्री. अनिकेत तटकरे यांचं वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद. राजकीय समज गैरसमजामधून रायगडला पालकमंत्रीपद मिळालं नाही. जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून वंचित ठेवू नका, आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया.
पालकमंत्री पदाचा निर्णय घ्या अशी महायुतीच्या नेतृत्वाला विनंती केली असल्याची देखील प्रतिक्रिया. कोणतेही आमदार नाराज नाहीत, ज्यांची नावं चर्चेत ते आमदार दादांना भेटतात. सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. अजितदादांना भेटण्यासाठी आमदार मंत्रालय देवगिरी बंगल्यावर येत असल्याची देखील प्रतिक्रिया. फडणवीसांना फोन करून कॉम्प्रोमाइज करेल असं अनेकांना वाटायचं. माझ्या नाव मागे कडू आहे, मी किती कडू सर्वांनाच माहिती. बच्चू कडू यांचा विरोधकांना टोला. नवी मुंबई भूखंड स्वतःच्या स्वार्थासाठी बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम केलं. नवी मुंबईचे पाणी, गॅस, औषध चोरण्याचं काम काहींनी केलं. मंत्री गणेश नाईक यांची नाव न घेता एकनाथ शिंदेंवर रोख. बॉम्बे मार्केंटाईल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये मराठी मुलांची भरती करा. स्थानिक आणि मराठी मुलांची भरती करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. इतिहासाला उजाळा देण्यासाठी आपण नाव देतो. थोरले बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडाला रोवला. पेशवाई काय शिवी आहे का? बिभत्स पोस्टर लावून महिलेचा अपमान करता, गुन्हा दाखल करणार. खासदार मेधा कुलकर्णींचा ठाकरे गटाला इशारा. पुणे स्टेशनला बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी मेधा कुलकर्णींविरोधात ठाकरे गटाची बॅनरबाजी. नामांतराची इतकीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा. कोथरूडची बाई असं म्हणत ठाकरे गटानं बॅनर लावले. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच दोन गट. बुधवार पेठेला मस्तानीचं नाव देण्याच्या मागणीचे बॅनर फाडले. पक्षाची अधिकृत भूमिका नाही म्हणत सूरज लोखंडे आक्रमक, तर कोथरूडची बाई म्हणत मेधा कुलकर्णींविरोधात देखील बॅनरबाजी. पुणे मेट्रो 2 रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी विस्ताराला 3,726 कोटींचा निधी मंजूर. फडणवीसांकडून ट्विट करत पंतप्रधान मोदींचे आभार. मार्ग 4 वर्षात पूर्ण केला जाणार असल्याची देखील माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जूनपासून दररोज जिल्हावार बैठका. मुंबईमध्ये पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणी सुरू. 6 लोकसभा मतदारसंघामध्ये बैठकांचं सत्र सुरू होणार. राखी जाधव यांची माहिती. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या युवासेना महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. भविष्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडे उमेदवार देखील राहणार नाही. आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका. भाजप नेत्या शोभा बनशेट्टी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शोभा बनशेट्टी या सोलापूर महापालिकेच्या माजी महापौर. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर भूषण गवई पहिल्यांदाच अमरावतीत. सरन्यायाधीश भूषण गवईंचा अमरावती दौऱ्यामध्ये राणा दाम्पत्याकडून सत्कार. मी भारताचा सरन्यायाधीश म्हणून नाही तर अमरावतीचा सुपुत्र, भूमिपुत्र म्हणून आलोय. माझ्या यशामागे माझे आईवडील आहेत. भारताचे संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे. भूषण गवईंची प्रतिक्रिया. अमरावतीच्या PR कोटे कॉलेजमध्ये सरन्यायाधीश भूषण गवईंचा नागरी सत्कार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महिला सन्मानाचे धडे द्यावेत. पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्याकडून महिला पोलिसाच्या विनयभंगाच्या घटनेवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. प्रमोद कोंढरेला तात्काळ पदमुक्त केलं. कोंढरेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार. ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं आश्वासन. संतश्रेष्ठ माऊलींच्या पादुकांचं आज नीरा स्नान. वीर धरणामधून नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. धरणातून सध्या 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग.